फाळकेंमुळे. त्यांना कुठे अभ्यास चरित्र वाचूनच जर आपण सुरुवात केलेली आहे, प्रेरणा तिथूनच मिळणार ना तुम्हाला. तेव्हा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सगळं झालेलं आहे बघा. अच्छा, म्हणजे फाळकेंचं इन्स्पिरेशन त्याच्यातनं दुसरं हरिश्चंद्राची फॅक्टरी, हे नाव कुठनं सुचलं तुम्हाला? असं आहे की फाळके त्यांचा जो सेटअप त्यांनी तयार केला होता शूटिंग बिटिंग करण्याचा, तर त्याला फॅक्टरी म्हणायचे. आणि ते नाव त्यांनी का शोधून काय म्हणायचे? फॅक्टरी. फॅक्टरी, हा तेच म्हणायचं. तर ते का त्यांनी पाडलं, तर त्यांचे जे कलाकार आणि तंत्रज्ञ काम करणारे होते त्यांना बाहेर समाजात विचारायची ना लोक की अरे काय करतोय, प्रसंग आम्ही केलेलाच आहे, बाहेर काम कुठं करतोस तू बाबा. तर ते आपले वर्णन करायचे, पडद्यावरचं नाटक करतोय, हलती चित्र करतोय, कोणाला काही कळायचं नाही कारण कोणाला काही माहितीच नव्हतं. मग एक दिवस फाळकेंबरोबर चर्चा केली लोकांनी, तेव्हा फाळके म्हणाले की मग फॅक्टरीत जातो असं सांगा, लोकांना कळेल तरी की काहीतरी कामधंदा आहे, काहीतरी उद्योगधंदा आहे, काहीतरी इंडस्ट्री आहे. तर म्हणून फॅक्टरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हरिश्चंद्र. तर हरिश्चंद्रावर खुद्द फाळकेच सिनेमा त्यांनी पहिला चित्रपट त्यांचा. आणि फाळकेंमध्ये आणि राजा हरिश्चंद्र यांच्या चरित्रामध्ये खूप आपल्याला साम्यस्थळ दिसतात. म्हणजे ती त्यागबुद्धी, ती झोकून देऊन वचन पाळण्याची निष्ठा, म्हणजे अशा काही सत्य, त्याग, हे सगळे गुण ते फाळकेंमध्ये दिसत. तर म्हटलं हरिश्चंद्राची फॅक्टरी असा जर शब्द आपण केला, शब्दप्रयोग, तर तो फाळके हरिश्चंद्र अशा दोघांनाही लागू होणार आहे. आणि त्यांचा पहिला चित्रपट आहे राजा हरिश्चंद्र. हा बरोबर. पण अशी जेव्हा हा सिनेमा काढला तेव्हा कशी काय अपेक्षा होती, म्हणजे काय होणार या सिनेमाचं वगैरे? शून्य अपेक्षा होती. अगदीच शून्य अपेक्षा होती. आपल्याला हा सिनेमा काढायचा आहे ह्या एकमेव ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही सगळ्यांनी झोकून देऊन कामं केली. ह्याचं पुढे एवढं काही होईल याची कल्पनाही आम्हाला नव्हती. आम्हाला पाहिजे तसा सिनेमा काढायचा ह्या एकमेव उद्देशाने हा सिनेमा काढलेला आहे. काय झालं बजेट? फक्त मला याच्यातलं एक वाटत होतं की ज्या वेळेस म्हणजे स्क्रिप्ट वाचली होती त्यानंतर की हा चित्रपट ऑस्करला जाईल का, याला बक्षिसं मिळतील का, हा मुद्दा फार अलविदा. कारण की ज्याला प्रत्येक स्पर्धांचे काय काय निकष लागतात ते आपण सांगू शकत नाही. पण एक मला स्क्रिप्ट वाचल्यानंतर हे निश्चित वाटत होतं की याच्यातली तज्ज्ञ मंडळी जर हा चित्रपट आपण त्यांना पूर्ण करून दाखवला तर ते कळायची शाबासकीची पाठीवर थाप देतील. इतकी ही गोड मांडलेली आणि त्या पद्धतीनं ती रचलेली गोष्ट जी आहे तर ती नक्कीच लोकांना त्या अपील होईल एवढी मला तरी स्वतःला शाश्वती त्यामध्ये जास्ती होती. म्हणजे ही तुमची एक अपेक्षा झाली. पण साधारण ह्या अपेक्षेसाठी वा या धाडसासाठी केवढं मोठं झालं बजेट? 4 कोटीच्या आसपास. 4 कोटी. आणि ह्या 4 कोटी जमवताना तुम्हाला फार त्रासही झाले असतील. नाही, त्रास बीस काय नाही, त्रास कसले. त्रास काय नाही, त्याच्याबद्दल मी जरा सांगतोय नाही सांगणार की जसं म्हणजे मी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये आणि आमच्या चर्चेमध्ये सांगितलं होतं की फाळक्यांचा पहिला चित्रपट करत असताना फाळक्यां खूप लोकांना भेटले, फायनान्स पाहिजे, तर त्यांच्या टर्म्स कंडिशनवर त्यांना कोणी फायनान्स द्यायला तयार नव्हतं. मग शेवटी त्यांनी त्यांची कागदपत्र याचे इन्शुरन्स त्यांच्या बायकोचे दागिने त्यांनी गहाण ठेवले आणि पहिला चित्रपट बनवला. परेशच्या बाबतीत हे नेमकं हेच झालं होतं. कारण की परेशनी ज्यावेळेस त्याच्या टर्म्स कंडिशन्सवर त्याला फिल्म करायची होती की ही मराठीतच करणार, ही मला याच पद्धतीनं सेटअपमध्ये करायची आहे, याच्यात गाणी टाका काही जणांनी सांगितलं होतं आणि ह्याच कलाकारांबरोबर याच सेटअपमध्ये ह्याच कलाकारांबरोबर हाही त्याचा अट्टास होता. तर त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही तडजोडी केल्या नाहीत. मग कुठलाही फायनान्सर प्रोड्युसर तसा पुढे यायला तयार नाही, त्याच्या काहीतरी टर्म्स कंडिशन्स असे. तर मग सरते शेवटी फाळक्यांसारखंच यांनी स्वतःचं घर गहाण टाकलं आणि हा चित्रपट बनवला. फक्त एवढंच की त्यांनी त्याचं भांडवल कधी केलेलं नाही, कारण त्याचं म्हणणं हेच होतं घर मी गहाण टाकलं का काय हा मुद्दा बघू नका, चित्रपट बरा बनवला का ते सांगा. त्याच्यामुळे मला वाटतं जास्ती परेशचा हा मुद्दा, कारण हे ह्यापूर्वी लोकांनी केलेलं आहे, ह्यापुढेही लोक करणार आहेत, तेव्हा मी हे केलं याच्यात काहीच हे नाही. ते आपलं करायचं असतं ते करायचं असतं, पण ते काम महत्वाचं. काम महत्वाचं नाही, ती एक गोष्ट झाली. पण परेश एक गोष्ट जाणवते, म्हणजे 100 वर्षांपूर्वी पहिला चित्रपट काढताना फाळकेंना 2 प्रकारचे संघर्ष करावे लागले. एक आर्थिक, कारण आर्थिक परिस्थिती वाईट होती त्यामुळे पैसा जमवायचा. 3 प्रकारची म्हणावे लागेल. दुसरं तंत्रज्ञान समजून घ्यायचं, ज्यासाठी लंडनला जाऊन ते सगळं समजून घेऊन मग परत इथं येऊन ते सगळं करायचं. आणि त्याच्यापेक्षा मोठा जो त्यांनी संघर्ष केला तो म्हणजे जे समाजाला त्याने विरोध झाला होता, सगळ्या थरातनं सगळ्या प्रकारचा विरोध, त्याचा प्रतिकार करून तो काढायचा असं. आता याच्यातल्या 2 गोष्टी ज्या होत्या
किंवा जास्तीत जास्त पहिली जी समाजाचा विरोध वगैरे या गोष्टी नाहीत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत तुमचा काहीसा संघर्ष झालाच, कारण ते तंत्रज्ञान तुम्हाला ठाऊक नव्हतं. 100 वर्षानंतर सुद्धा आर्थिक परिस्थिती आणि हे असे पिक्चर काढायचे तर संघर्ष करावा लागतो. ही संपूर्ण 100 वर्षानंतर सुद्धा आज ही परिस्थिती का आहे? नाही, याचं कारणच कुठल्याही नवीन गोष्टीचं स्वागत करताना माणूस सावध असतो. प्रत्येक वेळेला तुमच्यावर विश्वास दाखवलाच जातो असं नाही, विशेषतः तुमची ती पहिली गोष्ट असेल तर. मग ते सिनेमा असो, नाटक असो, कुठलंही कलेतलं माध्यम असो, तुम्ही ते पहिल्यांदी करताना तुम्हाला ह्या सगळ्या संघर्षातून, आणि संघर्षही म्हणणं फार मोठा शब्द येतो, या अडीअडचणीतून जावं लागतं प्रत्येकाला. तेव्हा त्यात की फार मोठी गोष्ट नाही असं मला वाटतं. आणि इनफॅक्ट प्रत्येकाने त्या संघर्षातून, त्या अडीअडचणीतून गेलंच पाहिजे, त्याशिवाय तुमची कसोटी लागत नाही. त्याशिवाय तुम्ही तावून सुलाखून पेटून उठत नाही, ते बरोबर जसं तुम्हाला पाहिजे तसंच करण्यासाठी. बरोबर. तेव्हा या सगळ्या अडीअडचणींचा, समस्यांचा ती कलाकृतीच चांगली होण्याला उपयोग होतो इनफॅक्ट. तेव्हा प्रत्येकाला, विशेषतः पहिल्या 1-2 कलाकृतीं करताना, कुठल्याही माध्यमातला असो, उद्योग आपल्याला किर्लोस्करांची, जमशेदजी टाटांची पासून रॉजर बेकनची सगळी उदाहरणं माहिती आहेत. साधा एक उद्योग उभा करायचा झाला तर काय काय लोकांना अडीअडचणीला सामना करावा लागलेला आहे. तेव्हा आम्ही आमच्या सिनेमाची, नाटकांचीच कशाला एवढी गोडवी गायची? सामाजिक कार्य करणारे, राजकारणात काही चांगलं करू पाहणारे, या प्रत्येकालाच त्यांच्या त्यांच्या पहिल्या वाटांवर असेच दगडधोंडे होते. शॉर्टकटनं कधीच काही होत नसतं. अजिबात नक्कीच नक्की. शॉर्टकट हा ह्याच क्षेत्राला कशाला, पण तू कुठल्याही क्षेत्रामध्ये शॉर्टकटनी जे मिळवण्याचं ज्यांनी आतापर्यंत प्रयत्न केले आहेत, आपल्याला त्याचं दिसतं की पुढे काय झालेलं आहे. एक तर ते ज्ञानही मिळत नाही, तो सक्सेस मिळत नाही, आणि तुम्ही ज्याच्यासाठी धडपड करताय तेच मिळत नाही. तर हा म्हणजे नाटकात काम करायचं आहे ना, नाटकात काम करायचं म्हटल्यानंतर शॉर्टकट कुठला आला त्याला? जा, शिक, बघ, फेस्टिवल बघितलं पाहिजेत, नाटकं वाचली पाहिजेत. फक्त मी 12 नाटकात काम केली, 14 नाटकात काम केली एवढं सांगण्यासाठी करायचं आहे का? तर त्याची दखल पण घेतली जाणार नाही. त्या नाटकांमध्ये, कुठल्या नाटकांमध्ये काम केलंय, काय काम केलंय, नाटक कळलं का तुला, तो लेखक कळला का? बरोबर. हे कळण्यासाठी तुम्हाला तेंडुलकर वाचला पाहिजे. तेंडुलकरांचं नाटक करायचं असेल तर तुम्हाला बर्गमनची फिल्म कळायची असेल तर त्याच्या सगळ्या फिल्म बघायला पाहिजे. फेलिनीच्या फिल्म कळण्यासाठी तो पूर्ण वाचायला बघायला पाहिजे. बरोबर. तर त्यामुळे शॉर्टकट मला वाटत नाही की, म्हणजे कला माध्यमात तर नाहीच, पण कुठल्याच माध्यमात शॉर्टकट नाही. दुसरी ओरिजिनॅलिटी पाहिजे ना. समजा तुम्ही दुसऱ्याचं इमिटेशन करून फाळकेंवर पिक्चर काढला असता तर तो कधीच असा झाला नसता. करेक्ट. बरोबर. सो ही ओरिजिनॅलिटी जी आहे ती कशी काय होते? नाही, कसं असतं माहितीये का, की एकतर ठरवलं होतं का वेगळंच काहीतरी करायचं? नाही, असं नाही. तो प्रत्येकाचा पिंड असतो असं मला वाटतं. म्हणजे परेश मोकाशींचे फाळके असं जे एक मी वारंवार म्हणतोय, त्याच्यात हे बरेच सगळे अर्थ अभिप्रेत आहेत. की माझे फाळके म्हणजे काय? तर हेच की माझ्यावर आजपर्यंत वेगवेगळे चित्रपट पाहून झालेले जे संस्कार आहेत, त्याच्यातून जे काही माझं शिक्षण झालेलं तेवढंच माझं सिनेमाविषयक शिक्षण आहे. ना मी कधी कोणाला सहाय्यक म्हणून मदत केलेली आहे, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून, ना कुठल्या फिल्म स्कूलमध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं आहे. तर मग माझं शिक्षण काय आहे, मला का सिनेमा कळला किंवा कशाच्या आधारावर मी सिनेमा करायला लागलो, तर हे सगळे थोड्या मोठ्यांचे सिनेमे पाहून गेली 20, 25, 30 वर्ष जे काही पाहणी, लहानपणापासून आपण सिनेमे पाहायला सुरुवात करतो. पहिल्यांदा धर्मेंद्र अमिताभचे सिनेमे पाहतो, मग हॉलिवूडचे सिनेमे पाहतो, इंग्लिश सिनेमे, मग वर्ल्ड सिनेमाकडे जातो. तेव्हा आपल्याला आपली शिंग फुटतात, आपल्या आवडीनिवडी तयार होतात, आणि त्याच्यातून त्या चांगल्या सिनेमांचे आणि वाईट सिनेमांचे, सिनेमा कसा असावा कसा नसावा ह्याचे सगळ्याचे संस्कार कळत नकळत तुमच्यावर होत असतात, आणि तुमची आवड निवड ठरत असते. आणि मग त्याबरोबर हुकूम, जेव्हा तुम्ही तुमची पहिली कलाकृती करायला सिद्ध होता, तेव्हा त्या सगळ्याचा परिणाम तुमच्या लिखाणावर होतो, तुमच्या व्हिज्युअलायझेशनवर होतो, तुमच्या शूटिंगवर होतो, आणि जेणेकरून तुमच्या पहिल्या चित्रपटावर होतो. एकच गोष्ट सांगा मला, तुम्ही फार छान सांगितलं, आणि त्याच्यात सिनेमा कसा असावा हे तुम्ही हरिश्चंद्रच्या फॅक्टरीमधनं दाखवलं. सिनेमा कसा नसावा? सिनेमा कसा नसावा ह्याचा काहीच फॉर्म्युला नाही. सिनेमा म्हणजे मी आता ह्याच्यात असं गृहीत धरतो की सिनेमा कसा चांगला असावा आणि कसा वाईट असावा, या दोन्ही गोष्टींचे फॉर्म्युले आज जगामध्ये अस्तित्वात नाहीत. अगदी वाईटातला वाईट चित्रपट होईल असं आपलं एखाद्या संहितेबद्दल जरी मत झालं तरी देखील कदाचित काहीतरी अशा गोष्टी घडू शकतात. नाही, कारण मी मुद्दाम विचारलं, म्हणजे तूच सांगितलंस तर जास्त चांगलं होईल. कारण सिनेमा असा नसावा अशा पद्धतीनं तुम्ही काम करायला सुरुवात केली,
की नाही हे तो तुम्ही मगाशी एक प्रसंग सांगितला तर हा प्रसंग असा नसावा म्हणून, आणि बघितलं तर तो तसाच असावा पाहिजे होता. करेक्ट. सो कधी कधी असं असतं की जे नसावं असं वाटतं तेच ऍक्च्युली असावं लागतं. नाही तर जसं याला मी जोडून आता सांगतो, कसा असावा कसा नसावा याचे फॉर्म्युले नाही आहेत, पण कसं आपल्याला पारंपरिक करायचं नाही, त्याला तोड देऊन छेद देऊन काहीतरी वेगळं करायचं आहे हे आपल्याला ठरवता येतं. बरोबर. हा, म्हणजे मला वाटत नाही की, म्हणजे मी असंही म्हणत नाही की चरित्रात्मक चित्रपट आपण बघितलेले ते खूप धीरगंभीर सिरियस होते म्हणून ते काय वाईट होते असं नाही. बरोबर. ते खूपच छान आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. बरोबर. पण तसं नाही करायचं, आता वेगळं करायचं आहे. मग तो एक्सपेरिमेंट आहे, तो प्रयोग आहे, तो कसा सक्सेस होणार आहे नाही होणार आहे हे माहित नाही. ती रिस्क परत म्हणजे आपण नाटकापासून किंवा छोट्या एकांकिकेपासून ती रिस्क घ्यायला लागतो की नाही आपण याच्यामध्ये कोणालाच फक्त पांढरा कपडा वापरायचा. म्हणजे जसा असा हा एक्सपेरिमेंट करतो तसं हा म्हणतो की नाही, इमोशन सगळ्या काढून टाकायच्या, विदाउट इमोशन्स बाकीचा रस वापरायचा आणि त्या रसामध्ये आपण करायची आहे. मग आता हे सक्सेसफुल होईल की नाही हा नंतरचा भाग असतो. त्यामुळे चित्रपट आणि नाटक मोठं का ठरतं म्हणजे सिरियल माध्यमापेक्षा, तर हे ह्या दोन गोष्टींमुळे. कारण सिरियलचा एक फॉर्म्युला ठरलाय की आता इथे रडणार आहे, इथे अमुक 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 गोष्टी, ते इतक्या पैशामध्ये विकलेलं गेलं, इथे अजून विकले गेलेली नाही गोष्ट, ती उद्या ठरणार आहे, प्रेक्षक ठरवणार आहे त्याची किंमत काय आहे ती नाटक आणि चित्रपटात. सॉरी माझ्याकडे फक्त 2 मिनिटं राहिली आणि माझ्याकडे 2 प्रश्न राहिले तेव्हा थोडक्यात द्यावं लागेल. एक म्हणजे आज जो भारतीय सिनेमा जो तयार होतोय तो वेगळ्या पद्धतीने तयार होतोय, त्याच्यात मराठी सिनेमा फार महत्वाची भूमिका करतो असं मला तरी वाटतं. तुमचं मत काय आहे याच्या बाबतीत? काय आहे मराठी सिनेमा, भारतीय सिनेमा? अगदी खरं आहे. आणि माझ्या मते तरी मराठी सिनेमा आज गेल्या 2 वर्षांपासून भारतातला क्रमांक 1 सिनेमा आहे. आपणच 4-5 वर्षांपूर्वी हे अनालिसिस करताना आपण मराठी सिनेमांना स्वतःहूनच फार काही मोठं स्थान देत नव्हतो. पण आज मात्र आपण खूप अभिमानाने ते स्थान प्रथम क्रमांकाचं मराठी सिनेमाला देऊ शकतो. याचं कारण मराठीमध्ये फक्त वेगवेगळे विषय आणि खूप दुर्मिळ विषयच येत आहेत सिनेमांमधून असं नाही, तर ते वेगवेगळ्या आणि पद्धतीने सादर मांडणी सुद्धा फार वेगवेगळी, मांडणी सुद्धा, चित्रित सुद्धा ते फार वेगवेगळ्या शैल्यांमध्ये होतात. बरोबर. म्हणजे याचं अगदीच एक उदाहरण द्यायचं झालं तर गंध हे 3 गोष्टी वेगवेगळ्या एका चित्रपटामध्ये केल्या. ही मांडणी आपल्याकडे होणं आणि ती जागतिक स्तरावर आता मान्य करणं किंवा त्यांनी ऍक्सेप्ट करणं. ऍक्च्युली अदूर गोपाळकृष्णननी त्यांनी सांगितलं सुद्धा, अदूर गोपाळकृष्णननी जो 4 विमेन म्हणून काढला होता म्हणजे 4 त्याच्यातनं इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी परवा मराठी फेस्टिवलला सांगितलं होतं गोव्यात की त्याच्यातनं आपल्याला इन्स्पिरेशन मिळालं आणि त्यांनी काढलं. फार सुंदर काढले पिक्चर, त्या बाबतीत हे नाही. आता शेवटचा प्रश्न एकच की ऑस्करसाठी जेव्हा गेलंय तेव्हा काय काय प्रयत्न करावे लागणार? कसं असतं, ऑस्करसाठी स्वतःहून तुम्ही काही करणं अपेक्षित नसतं. तुम्ही फक्त एक प्रिंट सबमिट करायची असते आणि मग ऑस्करची जी कमिटी असते ती स्वतःहून त्याचे खेळ आयोजित करते आणि त्यांच्या ज्युरीजना बोलवून त्यांनी तिथेच पाहावा अशी व्यवस्था असते आणि अशी सक्ती असते. याच्यामध्ये आपण ऑस्कर ज्युरीजसाठी काही करणं अपेक्षित नसतं. लॉबिंग करावं लागतं म्हणतात? अजिबात नाही. हे सगळं चुकीचं आहे. सगळे गैरसमज आहेत, या उगीच उठलेल्या अफवा आहेत. आपल्याला काय करावं लागतं तेवढ्यात अगदी त्यातल्या त्यात करायचंच असेल तर की तुम्ही तिकडे जायचं असतं आणि 4-6 खेळ तुम्ही तुमच्या हिमतीवर आयोजित करायचे असतात, जेणेकरून जास्तीत जास्त अमेरिकन हॉलिवूड इंडस्ट्रीतल्या लोकांनी तो सिनेमा पाहावा, त्याची काहीतरी चर्चा व्हावी आणि मग त्या पद्धतीने तो सिनेमा त्यांच्या समाजामध्ये, त्यांच्या वर्तुळामध्ये पसरावा. कारण शेकड्यांनी परीक्षक असतात, त्यामुळे जास्तीत जास्त परीक्षकांनी आपल्या चित्रपटासाठी वोटिंग करावं. म्हणजे 80% लोकांनी वोटिंग करणं गरजेचं असतं. 20% आपला चित्रपट राहू नये एवढी आपण काळजी फक्त घ्यायची असते. ओके, माझ्याकडे वेळ संपलेला आहे, तर आपण आणखी गोष्टी केल्या असत्या. फार मोठं आव्हान आहे. एक धाडस केलं, त्या धाडसातनं म्हणजे मी अफलातूनच म्हणतो परत, त्याच्यातनं काहीतरी अफलातून यश मिळालं आणि त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे ते ऑस्करसाठी नॉमिनेट झालं. मला वाटतं खूप वर्षांनी एक चांगला चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट झालाय अशीच चर्चा सगळीकडे चालू होती, खूप वर्षांनी झालं आणि असं लिहिलंही काही जणांनी. तर त्याच्या बाबतीत आम्ही म्हणजे आमची सर्वांची अपेक्षा की ऑस्करमध्ये एक ऑस्कर तुम्ही आणावं आणि त्या ऑस्कर नंतर परत प्रुडंट मीडियाच्या या छोट्याशा गोव्यातल्या छोट्याशा स्टुडिओमध्ये येऊन ऑस्कर विजेते म्हणून तुम्ही आम्हाला एक मुलाखत द्यावी, एवढीच आमची अपेक्षा. त्याच्यापेक्षा आम्ही जास्त काही विचार करू शकत नाही. आम्ही काही व्होटिंग करत नाही. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत आणि याच्यानंतर हे ऑस्कर आणि 1 तारखेला परत हा तुमच्या सिनेमाचा प्रयोग आहे, तोही लोकांनी बघावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात म्हणून धन्यवाद. बघत राहा